महाराज त्यांचं समाधीचं काम असू द्या, सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचं काम असू द्या, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाचं काम असू द्या, कुठल्याही कामाच्या संदर्भात आम्ही मागं हटलेलो नाहीये. कारण ही सगळी कामं चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजेत ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणूनच ही सगळी कामं आपण हातामध्ये घेतलेले आहेत. ह्याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून ह्या बाबतीमध्ये करीन. मित्रांनो, आता लवकरच महाराष्ट्रातल्या 48 जागा ह्या महायुतीच्या कोणत्या जागा कुणाकुणाला द्यायच्या ह्याच्याबद्दलचा निर्णय होणार आहे. तो निर्णय होत असताना माझ्या माहितीप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे येण्याची दाट शक्यता आहे. ती राष्ट्रवादीला आल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना आम्ही सगळेजण मिळून तिथं उमेदवार देणार आहे. उद्याच्याला हा उमेदवार देत असताना देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या करता साधारण जनतेच्या मनामध्ये आहे. असं असताना आपण त्याच्यापासून मागे राहता कामा नये.